सुख वाटे जीवा शुद्ध भंग ऐकून घ्या गुड खाणारे वैष्णव संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीनी लाज भय शंका दुराविला मान आणखी मोकळा सोळा आवाज मॉनिटर वरचा आवाज कमी असला तरी चालेल सोळा लाज भय शंका दुराविला मान नकडे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिसे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने
समचरण सरोजं सान्द्र नीलाबुदाभं जगन्नीतपाणिं मण्डलं मण्डनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानाबाई माझी अनाथाची बोला ज्ञानाबाई ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली हरी बैसू पाऊले श्री गुरूंची संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ये प्रभु के चरणों में सदा सदा पुनि पुनि करु प्रणाम कहो तुम्हें भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम बपुएक जिनके पद वंदन करू नासत विनानेक प्रथम ही गुरु को शीश हरि चरणों में ध्यान लगाओ मंगल भवन मंगलहारे द्रवहुत दशरथ अर्जित बिहारी सिया राम मय सब जग जानी करहु प्रणाम जोड़े जुम्बानी ओ जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस देहो उजागर जय 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 हनुमान गुदाई कृपा करो गुरुदेव की नाई मंगल
सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. प्रस्तुत प्राप्तस्थळी भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला हा अभंग थोडं कमी झाला. जगद्गुरु संतश्रेष्ठ देहनिवासी तुकोबराय महाराज यांचा 4 चरणांचा सर्वांच्या परिचयातला, सर्वांच्या पाठातला, सर्वांच्या खिशातील म्हटल्यापेक्षा सर्वांच्या घशातील हा अभंग आहे. एवढंच नव्हे, सर्वांच्या परिचयाचा जरी हा अभंग असला, शब्ददृष्ट्या जरी हा अभंग सर्वांच्या परिचयाचा असला तरी अर्थदृष्ट्या सर्वांच्याच परिचयाचा असेल सांगता येत नाही. बरीच अभंग आपल्या जवळ असतात पण त्या अभंगाचा अर्थ आपल्या मनाला पटेलच, रुचेलच, कळेलच सांगता येत नाही. तरी सुद्धा या अभंगाचा अर्थ इतका सोपा आहे, इतका सरळ आहे, इतका सरळ आहे, किती सोपा आहे. श्री गुरूंच्याच मुखातून ऐकलेलं एक वाक्य सांगतो. गुळ घ्यावा, कोपराला लावावा. कोपरच म्हणतो ना आपण, कोपर काही भागात खुंबा म्हणतात आणि जास्त पुढे जाऊन बोलायचं झालं तर ढोरखुंबा म्हणतात. असं आहे. साऊंडवाल्यांचा चेहरा मला दिसू द्या, त्यांचा चेहरा मला दिसू द्या. मी इलेक्शनला उभा आहे, माझ्याकडे पाहत राहा. थोडं इकडे घ्या, आणखी मस्त जमते. 12 वाजेपर्यंत काय अडचण. बस अशी सेटिंग राहू द्या. आणखी सारखं वाटलं मी दिसलो पाहिजे तुम्हाला, माझ्याकडे लक्ष राहा. तुम्ही कीर्तन ऐका. विठाल. अभंगाचा अर्थ किती साधा, सरळ, सोपा आहे, किती सरळ आहे. आपल्या कोपराला गुळाचा खळा लावावा आणि स्वतःच्या जिभेने तो खळा चाखावा, इतका सोपा अर्थ आहे. नाही, इतका सोपा अर्थ आहे, इतका सोपा अर्थ आहे. पण तरी सुद्धा सांगण्याकरता तुम्ही आपण या ठिकाणी आज एकत्रित आलेलो आहोत. महाराजांचा फार सोपा अभंग आहे. महाराज म्हणतात, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. माझ्या जीवाला वैष्णवांच्या संगतीमध्ये सुख वाटते. महाराज, ते वैष्णवांच्या संगतीतील सुख आहे तरी कोणतं? महाराज म्हणतात, गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. त्या वैष्णवांच्या संगतीतील सुखामध्ये आम्ही गाणार, आम्ही नाचणार, आम्ही उड्या मारणार. पण एका विशेषणात्मक उड्या मारणार, एका विशेषणात्मक गायन करणार. कोणतं विशेषण? मनाच्या आनंदे आवडीने, आवडीने मनाच्या आनंदे, आनंदे मनाच्या आवडीने, मनाच्या आवडीने आनंदे. काय 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 तेच काय लक्षात राहील तुमचं, जाणून घ्या. मनाच्या आवडी, आनंदे आवडीने. महाराज, अहो तो आनंद प्राप्त करण्याकरता काही गतिरोधक त्याला आहेत का? महाराज म्हणतात, ते परमार्थात येण्या अगोदरच आम्ही बाजूला टाकून दिले. कोणकोणते गतिरोधक आहे? लाज, भय, शंका, दुराविला मान, न कळे साधन या परते. या साधनांचा त्याग केल्याशिवाय हे परमश्रेष्ठ साधन मिळूच शकत नाही. एवढंच नव्हे, जे भक्ती सुखरूपी आनंद वैष्णवांच्या संगतीमध्ये आम्हाला प्राप्त झाला त्याकरता, आणि एवढं चांगलं साधन या कलियुगात जगात कुठेही शोधून सापडणार नाही. महाराज, मग आता पुढची अपेक्षा काय? आम्ही देवाला विनंती करू, हे देवा, तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हाला या जन्मामध्ये हे भक्ती सुख प्राप्त झालेलं आहे. जन्मोजन्मी हेच भक्ती सुख आम्हाला वारंवार प्राप्त व्हावं म्हणून तू आमचा सांभाळ कर. विठाला. अभंगाचा सरळ सरळ धावता भावार्थ आहे. म्हणून झालेली कीर्तन सेवा, म्हणजे सध्या सुरू झालेली कीर्तन सेवा सुरुवात करण्यापूर्वी 1-2 गोष्टीचा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा, आपल्या या थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने, अर्थात प्रातस्मरणीय सद्गुरू श्री झेंडूजी महाराज असतील, तथा प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरू श्री धनजी महाराज भुसावळकर यांच्या दिव्य पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली आपली ही भुसावळ नगरी. या भुसावळ नगरीमध्ये वाजवा वाजवा, जोरदार टाळी वाजवा. नाही तर या कोपऱ्याला पाऊस पडला आणि तिकडे पाऊस पडलाच नाही असं होऊ देऊ नका. सर्वत्र बदा बदा पाऊस पडू द्या. चला, सद्गुरूंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भुसावळ नगरीमध्ये आणि आपल्या या समस्त महाजन परिवारातर्फे वडिलोपार्जित हा जो काही उत्सव आहे, त्यामध्ये हरिभक्त परायण रमेशजी आवसू महाजन तथा त्यांचे दोन्ही चिरंजीव, अगदी संदीप भाऊ असतील, विकास भाऊ असतील, दोन्ही चिरंजीव तथा समस्त महाजन परिवार
यांनी आपल्या वडिलोपार्जित चालत असलेला हा वारसा, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, उपवास पारणी राखिला दारवंटा, अगदी त्याच नियमावली सुद्धा. वास्तविक पाहता आपल्या पूर्वजांचे आपल्यावर अगणित उपकार आहे. जेवोनिया जीव वडिले साधी यला भाव, ही परंपरा आपल्याकडे त्यांनी चालत आणली, ही त्यांचे फार उपकार आहे. पण वडिलोपार्जित जरी आपल्या घरामध्ये परंपरा असणं वेगळं आणि ती आपण जाणत असणं वेगळं. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा किंवा काही मागणे हे अमानुचित, पुढे शब्द आहे, वडिलांची रीत जाणत असो. वडिलांची रीत असणं वेगळं आणि ती जाणत असणं वेगळं. विठाल या न्यायानं समस्त महाजन परिवार असतील, आदरणीय श्री रमेश भाऊ असतील, संदीप भाऊ असतील, विकास भाऊ असतील आणि या सर्वांच्याच एकोप्यानं या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य आणि या सर्व कार्याचं नियोजन अगदी तेही परंपरागत वडिलोपार्जित अगदी गेली कित्येक वर्षापासून जसंच्या तसं नियोजन, काकडा आरतीचं नियोजन असेल, गावातील कथा कीर्तनाचं नियोजन असेल, आमच्या सर्व वारकऱ्यांवर ज्यांचं नितांत प्रेम आहे त्या आदरणीय श्री हरिभक्तपरायण राजू भाऊ पांडुरंगजी महाजन. आणि एक नाव मला मुद्दामून लिहून नाही दिलं त्यांनी. का लिहून नाही दिलं देव जाणे. चिठ्ठीवर नाव लिहूनच नाही दिलं. का? त्यांनाही माहित होतं हे नाव चिठ्ठीवर लिहिण्यासारखं नव्हतंच, कारण ते हृदयातच आहे. आळंदीमध्ये सर्व वारकऱ्यांवर तथा वारकरी विद्यार्थ्यांवर नितांत प्रेम करण्याचं जे माऊलीच्या सेवेचं वर्म ज्यांना प्राप्त झालेलं आहे ते आदरणीय हरिभक्तपरायण मोहनजी भाऊ. मोहन भाऊ म्हणजे आमच्या वारकऱ्यांपेक्षाही ज्ञानोबारांच्या लेकरांवर विशेष प्रेम आहे. मला असं वाटते आईवर प्रेम केल्यापेक्षा आईच्या मुलावर जर प्रेम केलं तर ते आईला विशेषणत्वानं प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. अशी सेवा आहे. अगदी कालचा छोटासा प्रसंग आहे. आम्ही अजून ब्रह्मचारी आहे, म्हणजे ठरलंय आता, पण अजून ब्रह्मचर्य आहे. चांगला आहे का? ज्यावेळेस पिशवी घेऊन निघालो त्यावेळेस भाऊंचा फोन आला, महाराज संध्याकाळी लवकर या, आपण आपल्या घरूनच फराळचं करून जाऊ. कारण त्यांना माहिती आहे आपण नाही दिलं तर, पण तरी सुद्धा परिस्थितीचं भान असून नंतर मला म्हटलं आपण घरी या, घरून फराळचं करून नंतर प्रवासाला जाऊ. बऱ्याच दिवसाचे प्रयत्न होते. महाराज जी सेवा आळंदीमध्ये होते तीच माझ्या जन्मगावी व्हावी या दोन्ही भावंडांचं आणि एक आमच्या आत्या यांचं सुद्धा फार हित जंगल्या आत्या, त्यांची सुद्धा फार इच्छा होती की माझ्या माहेराला महाराज तुमची सेवा व्हावी. आजी बर्वे झाले आणि माझे माहेर भेटले. मग तसे भुसावळ मला काही नवीन नाही. आमच्या वडिलांनी अर्थात हरिभक्तपरायण सोपान महाराज खरवडीकरांनी 33 वर्ष जुना साताऱ्यामध्ये भागवत कथा केली. तिथला मी नवीन नाही, मी जुनाच आहे. विठाला अशा पद्धतीचा सर्व परिहार आहे. गेली 1 महिन्यापासून आपण काकडा आरतीचं चिंतन करतोय. आपले पूर्वज फार भाग्यवान होते यात नवल नाही, आपण त्याच्यापेक्षाही फार भाग्यवान आहोत. नाथ महाराज वर्णन करतात, भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. आपल्याला जन्म मिळाला हे पहिलं भाग्य आहे, पण तो जन्म पाकिस्तानात न मिळता भारतात मिळाला हे दुसरं भाग्य आहे. तिसरं भाग्य भारतात मिळणार त्याच्यात राजस्थान सारख्या किंवा इतर राज्यामध्ये मिळण्यापेक्षा तो महाराष्ट्रात मिळाला हे तिसरं भाग्य आहे. नाही आपल्याला जन्म मिळालाय तो ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, सद्गुरु झेंडूजी महाराज या सकल गुरुवरांच्या नंतर मिळाला हे आपलं शेवटचं भाग्य. वाजवा. एवढाच नव्हे, यदा कदाचित जर आपला जन्म चीन मध्ये पाकिस्तान मध्ये झाला असता, हो माझ्या हाताला खाजणी आली, मला सांगायची खाज आहे, हाताला येत नाही, मला सांगायला येते मला खाज. जर कदाचित आपला जन्म पाकिस्तानात झाला असता आणि चीन मध्ये झाला असता तर चीनच्या लोकांनी झुरळ सोडले नाही, झुरळ उंदर सोडले नाही, झुरळ सोडले नाही. म्हणून आपलं भाग्य आहे काहीही खायचं नाही, काही प्यायचं नाही. याच्यानंतर तुम्हाला सांगतो भारतात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला आणि संतांच्या पश्चात मिळाला. त्यांची परंपरा आपल्याला जोपासायला मिळाली, त्यापेक्षा दुसरं भाग्य काय. एवढंच नव्हे, श्री गुरुवारांच्याच मुखातून एक वाक्य ऐकलं, कदाचित
आपला जन्मदत्त अगोदर झाला असता, गुरुवर्य जर आपल्या परिसरामध्ये स्वानंद सुखमय सद्गुरू झेंडूजी महाराज जर या परिसराला लाभले नसते तर आपण गावात नाही, आज आपण सातपुड्याच्या डोंगरात असतो. काय पकडत असतो? त्यांचंच वाक्य आहे, महाराज जीवनाला दिशाच नसते. विठाल एखाद्या कार्याची पूर्तता करण्याकरता, वाक्य चांगला आहे का, एखादं ध्येय आपल्या जीवनामध्ये गाठण्याकरता आपले आदर्शही तसेच असले पाहिजे. आपल्या जीवनामध्ये जर आदर्श चांगले नसतील तर आपल्या जीवनामध्ये घोटाळा झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनामध्ये जर आपले आदर्श नसतील तरी घोटाळा झाल्याशिवाय राहणार नाही. हो नाही समजलं? काही कीर्तन हे कानाने ऐकायचं आणि काही कीर्तन हे डोळ्याने ऐकायचं असते. विठाल अशा पद्धतीत गेली महिनाभरापासून फार सोपं वर्म आपल्या साधू संतांनी सांगितलं. सोपे वर्मा सांगितले संती, ताळ दिंडी हाती घेऊन नाचा. जो भगवान परमात्मा अनादी कालापासून त्याची साधना करत असताना मोठ्यांना प्राप्त झाला नाही, तोच भगवान परमात्मा हरिपाठ आणि काकळा आरती करून नाही, फक्त श्रवण करणाऱ्याला सुद्धा भगवान परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद वारकरी संप्रदायात आहे. म्हणून सकाळी वारकरी संप्रदायाच्या भजनाला सुरुवात होते आणि त्या भजनाला तुम्ही आपण, त्या काकळा आरतीला तुम्ही आपण जातो, यात नवल नाही. कोण कोण येत? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत द्वारापर्यंत कोणाकोणाची रांग आहे, कोणाकोणाची. रंभादिकनाच ती उभ्या जोडून हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कान. महाराज हे सर्व चित्र फक्त पंढरपुरातच आहे ना असं नाही. ज्या ज्या ठिकाणी पांडुरंगाचं मंदिर आहे त्या ठिकाणी हे देवाधिक जे काही येतात ते देव, ते माणसं नसून ते देव माणसंच आहे. आणि तिथे जे काकळा आरती घेतात ते देव माणसंच आहे. विठाल आणि सकाळी ती काकळा आरती त्या चाली काय सुंदर आहे महाराज, काय सुंदर आहे. आमच्या परंपरेची एक प्रसिद्ध चाल आहे तेवढी म्हणतो आणि मूळ विषयापासून आपल्या मूळ विषयाकडे येतो. चाल फार प्रसिद्ध आहे. योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ तो म्यादे केला साधने, तो म्यादे केला साधने मुला योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ तो म्यादे केला साधने, तो म्यादे
काकळा आरती दररोजची काकळा आरती म्हणजे काही थोटा नाही. काकळा आरती म्हणजे अंधश्रद्धा नाही. काकळा आरतीसाठी वैज्ञानिक पुराणाचे दाखले आहे. पुराणांतर्गत तर त्या काकळा आरतीचे विशेषत्वाने महत्व येत नवलच यात शंकाच नाही. पण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा काकळा आरती फार महत्वाची आहे. मानवी जीवनामध्ये बरेच पर्वकाळ सांगितले. काही पर्वकाळ हे 36 वर्षानंतर येतात. काही पर्वकाळ हे हजारो वर्षानंतर आपल्या जीवनामध्ये येतात. म्हणजे आपण जन्माच्या अगोदर पर्वकाळ निघून जातो ना, आपण नंतर जन्माला येतो, आपण संपून जातो, नंतर पर्वकाळ येतो. म्हणजे हाताला लागत नाही. एवढंच नव्हे, काही पर्वकाळ हे दर 12 वर्षाला येतात, काही पर्वकाळ दर 3 वर्षाला येतात, काही पर्वकाळ दरवर्षी येतात, काही पर्वकाळ दर 2 वर्षाला 6 महिन्याला येतात, काही पर्वकाळ 3 महिन्याला येतात, काही पर्वकाळ महिन्याला येतात, काही पर्वकाळ 15 दिवसाला येतात, काही पर्वकाळ 8 दिवसाला येतात, काही पर्वकाळ दिवसाला येतात, काही पर्वकाळ दिवसातून 2 वेळेस येतात. त्या पर्वकाळाचं नाव आहे सकाळ आणि संध्याकाळ. कुंभमेळा 4 वर्षानंतर नाशिकचा कुंभमेळा. एवढंच नव्हे, 3 वर्षानंतर अधिक महिना. बरेच पर्वकाळ सांगता सांगता आपली संध्याकाळ होऊन जायची. म्हणून पर्वकाळ जवळचं पर्वकाळ, महिन्यातून 2 पर्वकाळ, एकादशी आणि द्वादशी पर्वकाळ. एवढंच नव्हे, महाराज दररोज पर्वकाळ, सकाळ आणि संध्याकाळ. कशाला म्हणतात सकाळ आणि कशाला म्हणतात संध्याकाळ? संध्याकाळ हा शब्द अपभ्रंश झालेला आहे. वास्तविक पाहता खरा शब्द आहे संधी काळ. सकाळ म्हणजे दिवस आणि रात्र यांचा जॉईंट काळ म्हणजे संधी काळ. जॉईंट काळ, वेल्डिंग काळ, जोड काळ, त्याला संधी काळ असा शब्द असला तरी त्या संधी काळाचं अपभ्रंश रूप झालं संध्याकाळ. बरेच शब्दांचं अपभ्रंश रूप झालं. कोणकोणत्या शब्दाचं बघा, आपल्याकडे गुरुवारला एक विशिष्ट शब्द आहे. कोणता? बस्तरवार. कोणता वार? हो, कोणता वार? बस्तरवार. तो खरा बस्तरवार नाही, तो बृहस्पतिवार. का? प्रत्येक वाराची एक देवता ठरलेली आहे आणि त्या गुरुवाराची जी देवता आहे ती गुरु देवता बृहस्पती, आणि म्हणून बृहस्पतिवार. आदित्यवार, आदित्यवार नाही, आदित्यवार. एवढंच नाही, अजून तुम्हाला एक शब्द सांगतो. आपल्या घरामध्ये कसं भांड असतं, ते भांड दही त्यात, दूध त्यात, तूप त्यात, लोणी त्यात, सगळं त्यात ठेवतो आपण. त्याला काय म्हणतो आपण? पातेलं म्हणतो. काय म्हणतो? काय काय? भगुना. काय शब्द आहे तो? कोण म्हणतो भगुना? काय? बैगुना. बरेच शब्द सांगितले तुम्ही, बरेच शब्द सांगितले. मराठी भाषा आहे महाराज, चांगला आहे का? भगुना, बैगुना हे जरी बरेच शब्द असले तरी त्या शब्दाचं खरं रूप जे आहे ते बहुगुण. का बहुगुण? दही त्यात, दूध त्यात, तूप त्यात, लोणी त्यात, वांग्याची भाजी त्यात, बट्ट्या त्यात. एवढंच नाही, जर ते पातेलं ते बहुगुण जर झिजलं, थोडस खराब झालं, तर म्हाताऱ्याच्या बाजे खाली सुद्धा तेच बहुगुण. कशासाठी? त्याच्यासाठी सुद्धा ते इतकं बहुगुणाने युक्त असणार ते बहुगुण. तुम्ही आपण लोकांनी ते भगुण करून टाकलं. प्रत्येकाच्या स्नानगृहामध्ये काय असतं? गंगालय असा सुंदर शब्द आहे, पण आपण त्याचं असं काही घंगाळ करून टाकलं. ते घंगाळ लय ओंगाळ लागते ऐकायला. घंगाळ काय? घंगाळ. पण गंगालय, गंगा हा शब्द आपल्या मुखामध्ये येण्याकरता, तसंच संध्याकाळ हा पर्वकाळ आपल्या साधू संतांनी सांगितला आहे. वारकरी संप्रदायातील 2 साधना फार प्रसिद्ध आहे. एक हरिपाठाची साधना, दुसरी काकड्याची साधना. पहिली काकड्याची घ्या, दुसरी हरिपाठाची घ्या. हरिपाठ किमान संध्याकाळी 6 वाजता म्हणजे संधी काळावर, आणि काकड आरती दुपारी 2 वाजता. महाराजाला जाग करा हो महाराज. काकडा आरती दुपारी 2 वाजता, प्रातः काळावर, सकाळी आणि काकडा आरती. का? याला पुण्य तर आहेच. म्हणून मी एक वाक्य नेहमी म्हणत असतो, माणसाने परमार्थ करायचा तो देवावर उपकार करायसाठी नाही. आपण परमार्थ करतो, देवावर उपकार नाही करत.
आणि एक वाक्य आणखी चांगलं सांगतो, परमार्थ करा पण देवावर उपकार करण्यासाठी नाही, स्वतःचे स्वतःवर उपकार म्हणजे परमार्थ आहे. विठाल ज्या गावामध्ये काकडा आरती हरिपाठ कोणती साधना नाही, तिथल्या बायान तिथली माणसं स्वतंत्र व्यायाम करण्याकरता गावाच्या बाहेर पडतात. आणि मग थोडा करून दाखवू का व्यायाम? व्यायाम व्यायाम माणसं तर करतातच व्यायाम, लेफ्ट राईट. काय त्या रामदेव बाबाची ती योगासनं, इतकी योगासनं. एक बाई ती टीव्ही पाहिल्यानंतर रामदेव बाबाने सांगितलं सास अंदर लो, लगेच श्वास घेतला, टीव्हीच बंद पडली. टीव्ही लाईट चालली गेली. लाईट गेल्यानंतर बाई नाक सोडायला तयारच नाही. बाई मरशील ना. शेवटी दुसरी बाई त्याच्या पुढची होती, ती सुनबाई, ती काय म्हटली, सासूबाई घराच्या आत या, घराच्या बाहेर जा, आत या बाहेर जा, आत या बाहेर जा. सासूबाईने घाम पुसला आणि सांगितलं, मी तुझ्या पाया पडते, मला एकदा सांग नेमकं घरात राहायचं का बाहेर राहायचं? अहो नाही मी माझ्या परीने नाही, सकाळीच रामदेव बाबांनी सांगितलं, सास को अंदर लो, सास को बाहेर लो. अहो सास म्हणजे श्वास. तसंच आपल्या बायांना वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही. नाही तर बाया रोडच्या बाजूला 1 2 3 4 हा व्यायाम आहे, हा लिहून घ्या, असा व्यायाम. पण सकाळी मंदिरात गेले म्हणजे जेव्हा भजन सुरू होते, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. वाजवा ताडी 1-2 मिनिट. हे नाथ उपाय हाताने टाळी, मुखाने नामस्मरण, अवघे होती लाभ एका या चिंतने, नामस्मरणे गोविंदाच्या. कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठले. वास्तविक पाहता हा जीव अनादि कालापासून दुःखाच्या थारोळ्यात आहे. कबीर महाराज वर्णन करतात, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी. दुख के कारण सुखदेव ने उदरी माया त्यागी रे. अनादि कालापासून आपल्या पाठीमागे दुःख लागलेलं आहे. किती दुःख आहे, किती दुःख आहे. अहो महाराज तर वर्णन करतात, आमच्या पाठीमागे अनादि कालापासून दुःख होतं म्हणून तर आम्ही इथे आलो. दुरोनी आलो मी दुःख झाले दारुण. Okay.
दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन आमच्या पाठीमागे अनादिकालापासून 84 लक्ष योनीचं जे दुःख आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पाहि पाहि मुरारे भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते माणसाला मानवी जीवनामध्ये सुखाचे सोहळे करावेसे वाटतात पण अनादी कालापासून दुःखाची जाणीव नाही वास्तविक पाहता आपल्या पाठीमागे किती दुःख आहे अहो जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानो दर्शन जन्माचं दुःख सामान्य म्हातारपणाचं दुःख सामान्य दरिद्रीपणाचं दुःख सामान्य नाही आणि शेवटच्या दुःखाला सर्वांना सामोरं जायचं आहे ते म्हणजे मरणाचं दुःख सुद्धा सामान्य नाही तुम्ही आपण कोण्या गुरमीत जीवन जगतोय देव जाणे पण जिथे नरेंद्राला मरावं लागणार आहे जिथे देवेंद्राला मरावं लागणार आहे तिथे माझ्यासारख्या उंदराची काय कथा आहे एक वाक्य सांगू का हृदयाला लागणारं वाक्य आहे या पृथ्वी तलावरून मोठी मोठी माणसं आलीत आणि त्यांना राहता आलं नवल नाही देवादिकांना सुद्धा इथं राहता आलं नाही कोण कोण मेलं पीर मर गए पैगंबर मर गए जिंदा जोगी जपी जपी संन्यासी मर गए हकीम हकीम योगी 9 भी मर गए 9 भी मेले 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए पडे काल के खासी महाराज एवढी मोठी माणसं मेले मग मी पण मरेन का हो तू काय सोयरा आहे का देवाचा हो सोयरा आपण आपला काय फार्म आहे का देवाजवळ एका वाक्यात सांगू का मानवी जीवनामध्ये मरण किती जवळचं आहे मेल्यानंतर दुसऱ्या क्षणाला जरी महाराज जरी मेला तरी लोक म्हणतात मढ बाहेर घ्या काय म्हणतात लोक काय म्हणतात मढ बाहेर घ्या मढ तरी जरा चांगला शब्द आहे इंग्रजी शब्द इतका हलकट शब्द बॉडी 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 बाहेर घ्या आणि जर मेल्यानंतर जर दुसऱ्या क्षणाला आपल्याला मढन लोक बॉडी म्हणणार आहेत महाराज मेला तरी महाराजला बाहेर घ्या असं नाही म्हणणार कोणी आणि भाऊंला दादांना बाळासाहेबांना अप्पासाहेबांना दादासाहेबांना मढ मढ बाहेर घ्या आणि जर आपलं अस्तित्व शेवट जर मढच आहे तर आपण कोण्या गुरमीत जीवन जगतोय की आपण अजूनही देवाकडे फिरून पाहत नाही वाक्य चांगला आहे का या दुःखाच्या निवृत्तीचा एकच उपाय आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही जगामध्ये सर्व जनता ही दिसायला आपली आहे देव आणि संतांशिवाय आपलं कोणी नाही लिहून घ्या विठाल अशा पद्धती देव आणि संतांशिवाय जर आपलं कोणीच नसेल कारण मानवी जीवनाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या कोणीही पूर्ण करू शकत नाही देव आणि संतांशिवाय साध्या साध्या सामान्य अपेक्षा असतात माणसाच्या लहानपणी एखादा प्लास्टिकचा घड्याळ असेल पण तोच प्लास्टिकचा घड्याळ म्हातारपणी नसतो वय परत्वे म्हातारपणी माणसाच्या अपेक्षा वाढत जातात तर त्या कोणत्या जीवाच्या मागण्या वेगळ्या आहे संसारिकाच्या मागण्या वेगळ्या आहे संतांच्या मागण्या वेगळ्या आहे देवाला मागण्याची गरजच नाहीये विठाला अशा दुःखाने जर्जर झालेला जीव दुःख कोणाला नाहीये दुःख कोणाला नाहीये कीर्तनात बसलेल्यांना दुःख नाही
हॅलो, कीर्तनातल्या बसणाऱ्यांना दुःख नाही. एका मिनिटात राजूभाऊ आपण काउंटिंग करू. ज्यांचं लग्न झालंय त्यांनी हात वर करा बरोबर. ज्यांचं पिंपळा खालचे, पिंपळा खालचे म्हटले मी, पिंपळावर मोजे असतात हे खुर्च्यांवाले. ज्यांचं लग्न झालंय लोक हातवर करत नाहीत. पहा तुम्ही सुद्धा हातवर नाही केला, कोणीच नाही हातवर करणार. मी सांगतो तुम्हाला करणार नाही. मग यांचं लग्न झालं नाही का हे ब्रह्मचारी आहेत का? नाही. आणि हे जर ब्रह्मचारी असतील तर एवढे ब्रह्मचारी सध्या आळंदीत नाही. माझं बोलणं लक्षात येते ना. तरी हातवर का नाही केला? प्रश्न पण महत्वाचा आहे. एकाच वाक्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तुम्ही संसारिक असून, तुमचे विवाह झाले असून सुद्धा तुम्ही हातवर का केला नाही याचं एकमेव उत्तर, त्या संसाराच्या दुःखाने इतकी माणसं वैतागून गेली. तिथेही तेच आणि इथेही ते. पुण्याच्या भाषेत सांगू का? चायला सातारी भाषेत, पुणेरी भाषेत पहिले शिवी आणि मग वाक्य. मला एखादा फोन आला, मी म्हटलं रामकृष्ण हरी. तिकून तो माणूस काय म्हणतो, चायला मठात लागला होय फोन. मठात लागला. पहिले शिवी. एक वाक्य चांगला आहे का? संसारा लोक इतकी वैतागून गेली आहे की महाराज खरं सांगा, संसारामध्ये सुख आहे का? माझ्या गाडीत जागा नाही आहे, पण गाडीच नाही आहे विठाला. संसारामध्ये सुखाचा भास आहे, पण संसारामध्ये एक वाक्य फार चांगलं आहे. संसारामध्ये परमार्थ करण्यासाठी मुबलक मोह आहे. हे चांगली गोष्ट आहे. प्रत्येक ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतोमखई द्वापारे परिचर्यायाम कलौत्तद हरी कीर्तनात कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण. अशा दुःखाने जर्जर झालेला जीव संतांना पाहायचा, देवांना पाहायचा. देवाचे भक्त वारकरी सांप्रदायिक संत मंडळी सकाळी 4 वाजता उठायची, देवाला अभ्यंग स्नान घालायची. देवाला स्नान घातल्यानंतर काकड आरतीला सुरुवात करायची आणि त्यांचे चेहरे पाहिल्यानंतर क्या बात आहे. आणि मग तो जीव दुःखाने झालेला, जर्जर झालेला जीव संतांना पाहिल्यानंतर, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आनंदाने ते संत आनंदाने डोलायचे. किती आनंदाने, किती आनंद. पहिले ज्ञानोबरायांचं प्रमाण सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात, आजी सोनियाचा देनो वर्षे अमृताचा गणू आजी सोनियाचा देनो. बरवा संत समागमू प्रगटला आत्माराम. थोडा ऐकू द्या, गेन कमी जास्त करत राखे ना. बरवा संत समागमू प्रगटला आत्माराम. बरवा संत समागमू प्रगटला आत्माराम. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा गणू आजी सोनियाचा दिनो. नाथ महाराज वर्णन करतात, आम्ही त्या सावळ्याला पाहिलं, त्याने झालं काय? त्याने आनंदाचा पूर आला, त्याने आनंदाचा पूर आला, आला सावळा देखिला आनंदाचा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची छोटीशी कविता आहे, ती कविता सुद्धा आनंदाचा वर्षावच करते. किती आनंद आनंद, किती आनंद आनंद या झोपडीत माझ्या. किती आनंद आनंद भूमीवरी पडावे, आकाश पांघरावे.
या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. असं वाटतं महाराज तुम्ही म्हणत राहावं ना मी डुलत राहावा. टा 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 टा. हो दुसरीकडे चाललं. काय आनंद आहे. जर कानाला एवढं सुंदर आनंद वाटत असेल ही अनुभूती आपल्या जीवनात आल्यानंतर आनंदाची कळत झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल सुखाने युक्त असलेल्या संतांकडे तो जीव गेला. महाराज मला सुद्धा सुखाचा पत्ता सांगा. महाराज म्हणतात जगाला सुख कशात वाटते मला माहिती नाही पण मला सुख कशात वाटते. जगाला सुख कशात आहे मला माहिती नाही पण आम्हाला वैष्णवांच्या संगतीत सुख वाटे. जेव्हा वैष्णवांच्या संगती सुख वाटे वैष्णवांच्या संगती वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा. महाराज इतर साधनामध्ये सुख नाही का. महाराज सुखाचा आभास आहे. दिसायला सुख आहे. ते सुख कसं आहे. मृग जळवत जाईल या कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल लया. साधू संतांच्या जीवनामध्ये साध्याच्या बाबतीत एकविधता आहे. साधू संतांच्या जीवनामध्ये साधनेच्याही बाबतीत एकविधता यात नवल नाही. साधू संतांच्या बाबतीमध्ये साध्याच्या बाबतीत सुद्धा एकविधताच आहे. तुमचा आपला वेगळा आहे. हजारो साधू एकत्र आले तरी त्यांचं मत एकच आहे पण दोन माणसं एका ठिकाणी येऊ द्या त्यांची वेगवेगळी मतं होतात. अर्थात ज्यांची मतांमध्ये भिन्नता असते त्याला जीव असं म्हणा. ज्यांच्या मतामध्ये एकविधता असते त्याला संत म्हणा. विठ्ठल साधनेच्या बाबतीत एकविधता. एकविधामी न धरू पालट न संडू हे वाट सापडले आणि दुसरे मज नाही आता नेमेलिया चित्ता पासून या एक धरीला चित्ती. बघा तुम्ही किती प्रमाण आहे. एक 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 धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. ओ पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज कोल्हापूरला गेले तरी सुद्धा त्यांना अंबाबाई नाही दिसली. त्यांना अंबाबाई मध्ये सुद्धा पांडुरंग परमात्मा दिसला. आषाढे कांते के तुझ्या गोंधळाची दाटी वो पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी वो. एका जलाजरी अंबाभूमी कर ठेवून कटी हो उदमला हो म्हटलंच तर मी पण एका गावाला म्हटलं आली ना अंबाबाई अंगात. नंतर मग कार्यकर्त्याची धावपळ होते म्हणून मी नवरात्राशिवाय म्हणत नाही. विठाल नामदेवांची सुद्धा एक कविता. लाहो लागला 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 लाहो लागला अंबेचा
विठाबाई माऊलीचा, विठाबाई माऊलीचा लाहो लागला लागला. अशा पद्धतीत एक विधता आणि दुसरे साधनेच्या बाबतीत एक विधता. एवढंच नव्हे, आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक एक इथं चाललंय आपलं. विटीला वीट, गवंड्याची जशी फीट, तसं कीर्तनकाराचे प्रमाणाला प्रमाण असे विटीसारखे जोडता आले पाहिजे. तसा वारकरी शिक्षण संस्थेचा प्रामाणिक कीर्तनकार, प्रामाणिक कीर्तनकार विठ्ठल. माती नाही झटकली पाठीवरची, माती नाही झटकली. चांगला आहे का? अशा पद्धतीने एक विधा आम्ही देवाच्या बाबतीत सुद्धा एक, आपला तो एक. अहो रात्रभर आपण पांढरे कागद काळे केले तरी यात सर्वांची बेरीज एक, आपुला तो एक. म्हणून आणि कमी देवा काही नेने, करोत तपादी साधने, कोणी साधोत गोरांजने, पण आम्ही नवजोत या वाटा, नाचू पंढरी चोहटा. किती एकविधता, किती एकविधता. अशा पद्धतीने आणि कमी देवा काही नेने, वैष्णवांच्या संगतीशिवाय आम्ही कुठेही जाणार नाही. आणि कमी देवा काही नेने, महाराज त्या वैष्णवांच्या संगतीतील सुख नेमकं कोणतं आहे? महाराज म्हणतात आम्ही त्या संगतीमध्ये गाणार, गाये, नाचे, पुढे आपुलिया छंदे. मी अभंगाचे शब्द आणि शब्दाचा एक आणि एक शब्द याचा अट्टास का धरतो? त्याचे कारण आहेत. जर गायनाचे म्हटलं, शब्द काय? गायनाचे. खरा शब्द गाये, नाचे, पुढे आपुलिया छंदे असा शब्द आहे. पण बरीचशी मंडळी काय म्हणतात? गायनाचे. नाचण्याचा प्रकार गायीकडे लावा लागेल. तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर गेले, इथे त्यांनी एक दृश्य पाहिलं आणि हा अभंग लिहिला. त्यांनी एक दृश्य पाहिलं की एक गाय आणि नाचायला लागली. म्हणून महाराज म्हणतात गायनाचे उडे. लगेच गायकाने प्रमाण दिलं, गायनाचे उडे. शब्द काय? गाये मी गाणार, मी नाचणार, मी उड्या मारणार. पहिले गायला सुरुवात करायची, मग अलगद अलगद सात्विक नाचायला सुरुवात करायची, मग उड्या मार. माऊली काय पंढरपूरला लोक उड्या मारायचे. काय नैमिषारण्यातल्या उड्या तुम्हाला अजून आठवतात? नैमिषारण्यातल्या उड्या काय ताकदन काय तो ताल. चला अशा पद्धती गायनाचे उडे, आपुलिया छंदे. पण मी हे सर्व करणार पण कोण्या आनंदात? जगाच्या आनंदे, मनाच्या आनंदे आवडे. लोकांना आनंद पाहिजे, तो स्वतः करता नाही, दुसऱ्या करता. दुसऱ्या करता लोक परमार्थ करतात, लोक परमार्थ करतात, लोक संसार करतात, पण स्वतःसाठी नाही, दुसऱ्या करतात. या माता माऊलींच्या जीवनामध्ये सोनं फार आवडीची गोष्ट आहे की नाही? जर कीर्तनामध्ये सोनं आलंच नाही तर बाया काय म्हणतात? कीर्तन चांगलं झालंच नाही. म्हणून सोन्यासाठी दृष्टांत सांगतो. सोनं मालकाने, यांना असं वाटते आपल्या मालकाने प्रत्येक सणाला आपल्याला 1 तोळा भर का, आपलं 1 ग्रॅम का होईना सोनं आणलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, सर्व महिला मंडळी, माझ्या आया बहिणी, त्यांच्यासाठी सांगतो, प्रत्येक सणाला तुम्ही लक्ष्मी आहात, मालकाने तुमच्यासाठी सोनं आणलंच पाहिजे असा महाराज पाहिजे. भाऊ या महाराजांचा पत्ता देजोबर मला जाताना मोहन भाऊंकडे लिस्ट लागल्याशिवाय राहणार नाही. पण वाक्य चांगलं आहे का? सोनं आणलं पाहिजे, पण नवरा रूपी सोन्याला त्रास देऊन ते आणलं नाही पाहिजे. त्यांच्या बाबतीत का बोलावं लागतं? त्या सामान्य नाहीत, त्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत, सामान्य अधिकार नाही. आता मला पडलेला प्रश्न आहे, ज्या बाया मालकाचा सर्व पगार घेऊन मालकाचं ऐकत नाही, ज्या बाया मालकाचा सर्व पगार घेऊन मालकाचं ऐकत नाही, त्या 1,500 यांचा ऐकतील कसं? पण तो त्यांचा विषय आहे, माझा विषय नाही. आता दिवाळीत मलाही प्रश्न पडला होता, नेमकं कोण्या मामाच्या घरी जावं? मुंबईला जावं, नागपूरला जावं का बारामतीला जावं? पण मी चांगलं प्रश्न पुढचा आहे का? माझं वाक्य तुमच्या लक्षात आलं असेल. मानवी जीवनामध्ये माणसाला परमार्थ करावासा वाटतो तो लोकांच्या आनंदासाठी, स्वतःच्या आनंदाकरताच नाही. 1.5 ग्रॅमची अंगठी एका बाईला आणल्यानंतर अंगठी आणल्यानंतर बाईला आनंद झाला येत नवल नाही, तेवढ्यावर थांबत नाही ना तो आनंद. ती अंगठी आपल्याला आणली पाहिजे,
आणि आपल्या मालकाने आणली पाहिजे, शेजारणीच्या अगोदर आणली पाहिजे. शेजारणीच्या हातात 1 तोळ्याची अंगठी आपल्याला मग आनंद नाही. त्याच्यानंतर ती अंगठी आणल्यानंतर ती अंगठी आणली ती जी सोनरूपी अंगठी आणल्यानंतर गावातल्या शेजारणीने विचारलं पाहिजे, का ग कधी घेतली अंगठी, कधी केला, हा काय असेल, गहूपोत असेल, तो सडा असेल, किंबहुना एकदाणी असेल, तो चपलांचा हार असेल, आपलं हे जे काही अलंकार मग तेव्हा. पण या बाईने अंगठी तर केली, पण कोणी त्या बाईला विचारायला तयार नाही, बाई मावशी अंगठी कधी केली, बाई मावशी अंगठी कधी केली, विचारायलाच तयार नाही. शेवटी बाईने काय केलं, शेजारचीच असणारी गवताची गंजीच पेटवून दिली, गवताची गंजी, आणि पेटून दिल्यानंतर संपूर्ण गाव तिथे आलं. हा 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 म्हणतात, ती आग वाढत होती, पण ही बाई तिथे उभी राहिली आणि म्हटली, इथे पाणी टाका, इथे पाणी टाका, इथे पाणी टाका, इथे पाणी टाका. नाही आता सासऱ्याकडून मिळालं आपलं इथे पाणी टाका, तिथे पाणी टाका. गावातल्या एका पोराचं लक्ष गेलं, या मावशीच्या आग विझवण्याकडे लक्ष दिसत नाही, पण या बोटात असलेल्या अंगठी दाखवण्याकडे विशेष लक्ष असतं. मग तेव्हा तो पोऱ्या आला आणि म्हटला, मावशी कधी केली अंगठी. त्यावेळेस त्या बाईला समाधान वाटलं. तू काय म्हणे, जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठल अंगठी विचारलं तर, पण तरी बाई खवळली त्याच्यावर, मेल्या मुर्द्या म्हणे, मगाशी जर तू आला असता तर गवताची गंजी कशाला पेटवून दिली असती. माणसांना सुख वाटते, पण त्या सुखाची अनुभूती, त्या सुखाची नोंद दुसऱ्यांनी करावीशी वाटते. म्हणजे आपल्या सुखाचा आणि दुःखाचा, वाक्य चांगला आहे का, आपल्या सुखाचा आणि दुःखांचा रिमोट आपण आपल्या हातात न ठेवता गाव लोकांच्या ताब्यात देतो, आपल्या दुःखाला सुरुवात होते. मनाच्या आनंदे आवडीने, आता वेळ झालाय म्हणून धावत घेतो. मनाच्या आनंदे आवडीने महाराज, हा आनंद प्राप्त करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल. लाज भय शंका, लाज दुरावा लागेल, शंका दुरावी लागेल. लाज भय शंका दुरावीला मान न कळे साधन, या परते याच्यासारखं साधन जगात दुसरं कोणतं नाही. पण लोक सर्व ठिकाणी लाज बाळगल्याशिवाय राहतील न राहतील, पण परमार्थात आल्याशिवाय, आल्यानंतर त्यांना लाज वाटल्याशिवाय राहत. मी गावातला करता पुरुष टाळ घेऊ, मी गावातला अप्रुडेट माणूस, आणि मी कीर्तनामध्ये बसून टाळी वाजू, मग मला लोक बुवा म्हणतील, नाही तर मग काय लोक बाई म्हणतात का आपल्याला. लोकांना चोरी करायची लाज वाटत नाही, लोकांना खोटं बोलायची लाज वाटत नाही, लोकांना व्यभिचार, भ्रष्टाचार, वाईट वागण्याची लाज वाटत नाही, पण कथा कीर्तनाची लाज वाटल्याशिवाय राहत नाही. हा आनंद तर प्राप्त करायचा आहे. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील एक कथा प्रसंग आहे. स्वामी विवेकानंदाने आपल्या भाच्याला, हृदयाला सांगितलं, अरे हृदय शरबत घेऊन ये. शरबत आणलं, आणल्यानंतर ते बाजूला ठेवलं. स्वामीजींनी त्या शरबताकडे पाहिलं तर त्या शरबतावर माशी बसलेली होती. माशी बसल्यानंतर ती माशी, मावशी नाही, हा मावशी नाही, माशी, माशी मी जरा आजारी आहे, मला सांभाळून घ्या. ती माशी त्या प्याल्यावर बसली आणि ती माशी त्या प्याल्यातील शरबत पीत असताना, बघा तुम्ही, प्याल्याच्या काठावर बसलेली आहे आणि प्याल्याच्या काठावर बसलेली ती माशी आपल्या जिभेच्या साह्याने शरबत पिते आहे. पण त्या जिभेच्या साह्याने जेवढं शरबत तिच्या वाट्याला आलं तेवढंच भेटलं. नंतर ती माशी आपल्या स्वतःचा तोल सुद्धा सावरते. मग स्वामी विवेकानंदाने हृदयाला बोलायला, अरे हृदय, ये जो मक्खी है, स्वामी विवेकानंद त्या हृदयाला म्हणतात, ये जो मक्खी है ये शरबत का स्वाद लेना चाहती है, फिर भी शरबत में डूबना नहीं चाहती. एक वाक्य चांगला आहे का, जोपर्यंत, स्वामी विवेकानंद पुढे म्हटले, जब तक ये माशी, ये मक्खी, माशी चुकून आला तर आपली भाषा अशीच असते. महाराज वर्णन करतात ना, आधी हिंदी, आधी मराठी, भागो भागो उंदीर आया. आता स्वामी विवेकानंद काय म्हणतात, जोपर्यंत ती माशी स्वतःला सरबतामध्ये डुबून घेत नाही तोपर्यंत खऱ्या सुखाचा आनंद प्राप्तच होऊ शकत नाही. तसंच आपण सुद्धा आपल्या स्वतःला परमार्थामध्ये जोपर्यंत झोकून घेत नाही तोपर्यंत परमार्थाची चवच कळू शकत नाही. लाज भय शंका, बऱ्याच लोकांना परमार्थामध्ये इतक्या शंका आहेत.
अनादी कालापासून संसार करत आलो त्याची शंका नाही, पण 2 महिन्यात माळा घातली आहे 2 महिन्यापासून माळ, पण काळजी तसा काही फरक पडत नाही. आपली लोक कशी आहेत सांगू का तुम्हाला? गाजराचं पोतं दान देतात आणि गलीमध्ये जाऊन पाहतात विमान आलं का. गाजराच्या पोत्यावर गाजराचं तेही गाजर अर्धे सडलेलेच असतात. पण मला पुढचं सांगायचं काय, मानवी जीवनामध्ये सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय त्यामध्ये शंका नसली पाहिजे, लाज भय नसलं पाहिजे, शंका नसली पाहिजे. लाज भय शंका दुराविला मान, कारण न कळे साधन या परते, याच्याशिवाय दुसरं कोणतंही साधन संतांनी आपल्या कलियुगातील संतांनी सांगितलेलं नाही. याच्यापेक्षा वरचं साधनच काय? या साधनेमध्ये अजिबात काही करण्याची दुसरी गरजच नाही. वास्तविक पाहता किती कठोर साधन सांगितले. न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठ योग, भूतपीडन कुंडलिनी कलिमल दलभंग, ऊर्ध्ववायूचा तो तोडणे करिवो वनभंग, ब्रह्मरंध्री मुसळे मिसळे परिवो मुमुक्षुदंग. किती सोपं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाया. किती सोपं आहे. हे म्हणायला सुद्धा अवघड आहे आणि हे करायला किती अवघड असेल. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठ योग, हे पाठ करून सुद्धा म्हणता येत नाही. शरीर शोषण, शरीराचं शोषण केलं पाहिजे. प्राण निरोधन, प्राणाचं सुद्धा निरोधन करता आलं पाहिजे. आपल्याला 1 दिवसाची एकादशी पाहिजे तशी जमेल सांगता येत. माझे श्री गुरु भजन भीष्म गाथा मूर्ती रामचंद्र बाबा बोधे 3 दिवसाची एकादशी करायची. 3 दिवसाची, दशमीला 1 भुक्त, द्वादशीला नक्त, आपलं दशमीला 1 भुक्त, एकादशीला नक्त आणि द्वादशीला परत 1 भुक्त. म्हणजे दशमीला 1 टाइम जेवायचं, एकादशीला मला जरा कमी ऐकू दे. काय एकादशीला काय? निर्जला ऐकून तर ठेवा. दशमीला 1 भुक्त, एकादशीला नक्त, म्हणजे पाण्याचा थेंब सुद्धा घ्यायचा तरच देव भेटतो. भजन करत होते अविरत महाराज. मग तुमचे गुरुवारे झोपूनच राहत असतील ना? 6-7 तास भजन करायचे बाबा. काय ताकद आहे, काय ताकद. एक वाक्य चांगलं आहे का? या शरीराला जर आपण मोकळं सोडलं तर शरीर आपल्या आत्म्यावर थैथ्या नाचल्याशिवाय राहणार नाही. आपल्या ताब्यात असलं पाहिजे. शरीर शोषण, प्राण निरोधन, एकादशीला नक्त आणि द्वादशीच्या दिवशी परत 1 भुक्त. महाराज आम्हाला जमणार नाही, आम्ही शेतकरी वर्ग आहे. भजन भीष्म वारकरी संप्रदायातील भीष्माचार्य वक्ते बाबा म्हणायचे, जी व्यक्ती शेतकरी आहे, ज्याला 12 तास काम करावं लागते, अंगाचा घाम निघतो, त्यांनी एकादशीच्या दिवशी भाकर खाल्ली तरी एकादशीच होते. वाक्य चांगलं आहे का? पण प्रत्येकाची कॅटेगरी भिन्न आहे. आपण या कॅटेगरीत नाही, आपण या कॅटेगरीत नाही. महाराज दुसरा पर्याय, अलगद आपल्या शरीराचं शोषण करता आलं पाहिजे. पाण्या वाचून, अन्ना वाचून, शरीर शोषण, प्राण निरोधन, मनोजय हठ योग, गुद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग. आणि मग आपण काहीही खातो, कुठेही खातो आणि कितीही खातो. इथे बोट लावतात आणि इथे बोट लावतात. एक बाप आणि एक पोरगा जेवायला बसल्यानंतर पंगत चांगली होती. लाडू, वडे, भजे, सुधारस, आंब्याची 15-16 भाज्या, श्री बालाजीचा बेत. श्री बालाजी म्हणजे काय? श्रीखंड, बासुंदी, लाडू, वडे, भजे, सुधारस. 15-16 भाज्या. आमचे वडील सांगायचे, वांग्याची, दोडक्याची, पोकळ्याची, मेथीची, पालकाची, पोकळ्याची. शेवटची पोकळ्याची म्हटलं, पोकळ्याची म्हटलं. चांगला ऐकताय तुम्ही. अशा 15-16 भाज्या. आणि मग माणूस जेवायला बसला. हा पोरगा 1 घास बालुशाहीचा खायचा आणि पाणी प्यायचा, 1 घास जिलेबीचा खायचा, पाणी प्यायचा. बापाने 1 बुक्का घेतला आणि त्या पोराच्या, अरे बापरे, पाठीतच मार. तुला काही अक्कल आहे? अशी जेवायची पद्धत असते का? हा काय म्हटला, हो बाबा तुम्हालाच कळत नाही. उलट जेवायची पद्धत कशी असली पाहिजे? जसं रोडचं काम चालते, अगोदर गिट्टी, मग पाणी, मग मुरुम, मग पाणी, आणि मग डांबरण, मग पाणी, परत त्याने त्याच्या पाठीवर. मग कधी सांगशील माझं अर्ध जेवण झालं? अशा पद्धतीचं जेवण. पण त्यामध्ये लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या परते. महाराज आता
हे भक्ती सुख आम्हाला प्राप्त झालेलं आहे. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे. महाराज हे भक्ती सुख नेमकं कोणतं? नामदेवरायांचे एक प्रमाण त्यासाठी फार सुंदर तेवढं प्रमाण आपल्या घरी खाणं काय याला नवल नाही, महत्व नाही, पण आपल्या घरी गाणं काय याला महत्व आहे. मुखी राम नाम गाणे, मुखी राम नाम गाणे, वैष्णव घरी सर्व काळ, वैष्णव घरी सर्व कोणते नाम घ्या. राम म्हणा, राजा राम म्हणा, सीताराम म्हणा, आत्मा राम म्हणा, श्याम म्हणा, घनश्याम म्हणा, मेघश्याम म्हणा, राधे श्याम म्हणा, हरी म्हणा, कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाल म्हणा, हरी नारायण गोविंद गोपाल, गोविंद गोपाल हरी नारायण. अशा पद्धतीत कोणतेही नामस्मरण करा आणि या वैष्णवांच्या संगतीत सुखाचा आनंद प्राप्त करून घ्या. गेला महिनाभर या वैष्णवांच्या संगतीतील सुखाचा आनंद म्हणजे काकला आरती असेल, हरिपाठ असेल, आणि आता भगवान पांडुरंग परमात्म्याची वारी असेल, आणि आता सगळ्यांच्या वाट्याला येणारी अलंकापुरी ज्ञानोबा समाधी सोहळ्याची वारी असेल. या सर्व आनंदाची अनुभूती या संतांच्या सानिध्यामध्ये आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. म्हणून झालेली कीर्तन सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावर अर्पण करण्यापूर्वी झालेली चिंतन सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी एक दोन गोष्टीचा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, जो आनंद साधू संतांना परमार्थामध्ये प्राप्त झाला तोही आनंद आपल्याला सुद्धा प्राप्त व्हावा म्हणून आपल्या जीवनात साधू संतांची सेवा घडावी, ज्ञानोबांचा समाधी सोहळा घडावा. या न्यायानं हा उत्सव वडिलोपार्जित बऱ्याच परंपरा, वडिलांची रीत असो पण जाणत नसो, बरी पडझड आहे. पण एक वाक्य चांगलं आहे का, आपल्या वाडवडिलांचा जर आशीर्वाद आपल्या पाठीमागे असेल तर जगात कुठल्याही आशीर्वादाची आपल्याला गरज नाही. आणि जर आपल्या वाडवडिलांच्या पुण्याईने जे आपल्याला प्राप्त झालाय त्या परंपरा जर आपण मोडीत काढल्या तर जगात देव जरी आला तर आपल्याला सुखाचा घास खाऊ देणार नाही. मग लोक ब्राह्मणांकडे जातात, महाराज अहो काय करावं, पोरग नीट शिकत नाही, मला नीट बोलत नाही, अमुक नाही, ढमुक नाही, टमुक नाही, सुनबाई त्रास देते, घरामध्ये सगळं भांडण तंटे हे सगळं सुरू राहते, कुठलंही काम सिद्धी जात नाही. ब्राह्मण काका म्हणतात, मग एक काम करा, तुम्हाला त्र्यंबकेश्वरला जावं लागेल, नारायण नागबली करावं लागेल, पितृदोष आहे करण्याबद्दल करावंच लागेल आपल्याला, जे ब्राह्मण काकाने सांगितलं ते करावं लागेल. पण तो नंतरचा उपाय, तो उपाय आपल्या वाट्याला न येण्याकरता हे रीतिरिवाज आपल्या जीवनामध्ये, हा तुम्ही मोठे करू नका, तुम्ही वाढवू नका, आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या वाडवडिलांचं श्राद्ध जरी आपल्याला करायचं असेल तर 3 पसा पाणी तीर्थक्षेत्रावर, आपल्या गावाच्या खाली जे नदी आहे, शेजारी जे नदी आहे त्या गंगेवर, ती गंगाच आहे, त्या गंगेवर फक्त 3 ओंजळी पाणी सुद्धा पितरांच्या उद्देशाने सोडलं तरी ते पितरांना प्राप्त होतं. पण कोणी सोडलं पाहिजे हे,
ज्याची संध्याकाळची सोय नाही त्याच्याकरता हा उपाय. नाही तर तुम्ही म्हणाल महाराजांनी तर फार चांगलं सांगितलं, उगाच आम्ही ते वडेन भजन, वांग्याची भाजी, ते गवाराची भाजी, मिरच्यान, अद्रक, आदल्या दिवशी नागवेलीचे पानं, उगाच कोणी सांगते आम्हाला भूत. असं नाही, ही परंपरा कोणासाठी आहे? नको त्या परंपरा आपण वाढवत चालवल्या आणि आपल्या वाडवडिलांच्या परंपरा बऱ्याच लोकांनी मोडीत काढल्या. काय हलकट परंपरा आली आहे. आता समाजामध्ये एक देव जाणे 10-5 पोरं एकत्रित येतात, ज्यांची वडिलोपार्जित जमीन जुमली प्रॉपर्टी इतकं नाव लौकिक असतो, पण ती 10-5 पोरं टोळकं घेऊन एकत्रित येतात आणि रस्त्याच्या बाजूला गाडी उभी करतात आणि ते पांढऱ्या कलरचं गोलगोल अंडे बिंडे टाकलेलं तो त्या गाडीवर ठेवतात. हलकट ते सगळे 10-12 ते पोरं. आपली वडिलोपार्जित परंपरा काय? आणि तिथे येतात आणि तो केक याच्या तोंडाला फास, त्याच्या तोंडाला फास, त्याच्या नाकाला, आणि तोच नाकाला लागलेला तो केक एकमेकाला भरवतात. तो नाकाला लागलेला केक आणि आनंदाने खातात. आता नाकाला लागलेला विकत घेऊन खाल्ल्यापेक्षा नाकाला लागलेला केक विकत घेऊन खाल्ल्यापेक्षा, कोण म्हटलं फुकट खाल्लेला बरा, खाल्लेला बरा असं म्हणा ना तुम्ही. पण काय करा आता, त्या सौंदर्य प्रसाधनाचं एक मी सांगत असतो, त्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा जे काही विदेशी बाया, त्या विदेशी बायाचा शेंबूड त्यामध्ये टाकलेला असतो. आता काल परवाच माझ्या वाचण्यात गेला आणि आपल्या बाया माणसं ते खुशाल तोंडाला लावतात. पण मला असं वाटते विदेशी बायांचा विकत घेऊन लावल्यापेक्षा न लावलेला बरं असं म्हणा ना. परत आलं का तिथे? मला वाटलं एका गोडीने तुम्हाला गुण येईल, पण नाही आला. पुढच्या वर्षी चला, अशा पद्धतीने आपल्या ज्या परंपरा आहे त्यांचा आनंद आपल्याला प्राप्त होतो. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, आणि त्याच्या पुढचं वाक्य आहे का, जर केलं तर हे, न केलं त्याच्यासाठी सुद्धा प्रमाण आहे. आहा कटा त्याचे करीती पितर, ते आपल्या करता नाही पण ते कोणासाठी तरी आहेच असं. पण तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे तया. आणि मग ना तू आनंदाने, जसं गोकुळ एवढंच नव्हे, परमार्थ किंबहुना आपल्या घरामध्ये पैसा येणं, अडका येणं, सोनं नाणं, ह्या गौण गोष्टी आहेत, पण आपल्या घराण्यामध्ये परमार्थ अविरत चालत राहणं हे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आहे. ज्ञानेश्वर अशा पद्धतीत झालेली चिंतन सेवा प्रातस्मय सद्गुरू श्री झेंडूजी महाराज असतील, प्रातस्मय सद्गुरू श्री धनजी महाराज असतील, सद्गुरू श्री तोताराम महाराज असतील, प्रातस्मय सद्गुरू श्री हरिबाबा महाराज असतील, यांच्या सर्वांच्या चरणावर अर्पण करून कीर्तन सेवेला उपस्थित सर्वच मंडळी, त्यामध्ये आमचं संगीत संच सर्व मंडळी प्रेमाचे हृदयावरती नावं कोरलेली, मुखाच्या गावातील सर्वच मंडळी सर्वांचीच नावं माझ्या हृदयावर नाही. अशा पद्धतीची सेवा आहे, सर्वांची आनंदमय सेवा आहे. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा वेळा वाकडा गेला असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे, जे बरोबर आहे ते तुमचं आहे. अगदी आज आमचे हरिभक्त परायण वडिलस्थानी असणारे, आमच्यावर वडिलांसारखंच प्रेम करणारे आदरणीय श्रीयुत राजीभाऊ असतील आणि आदरणीय श्रीयुत मोहनभाऊ असतील, आईसाहेब सुद्धा उपस्थित आहे. मला असं वाटते दोघांना सुद्धा इतका आनंद होतोय आज की आज ही गादी सामान्य नाही. या गादीला वारस या ठिकाणी मोठी मोठी मंडळी येऊन गेली. झेंडूजी महाराज असतील, तो धनजी महाराज असतील. आपल्या परंपरेचं महत्व सामान्य नाही. आपण ज्यांच्या दरबारात आहे त्या आदिशक्ती मुक्ताईंचाच अधिकार सामान्य नाही. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ. काय करावं, मला तर आवडतच नाही बोलायला. आता काय करावं ते, आता ते घड्याळाचं माझंही जुळत नाही म्हणा, पण आवडतो. आता पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने. तुळशीचं लग्न लागलं नाही तर मग कोणाचंच लग्न लागणार नाही माझं. तुळशीचं लग्न लागलं पाहिजे. तो म्हणजे चांगली रेंज आहे गावाला. असा विनोदाचा भाग वजा करा. म्हणून ही वडिलोपार्जित सेवा, या सेवेला पूर्णविराम देण्याकरता एकदा मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करू आणि लगेच कार्यक्रमाचं नियोजन आदरणीय भाऊ पुढचं नियोजन सांगतील. लोकप्रतिनिधी सुद्धा आपल्या परिसराचं
एक लाडकं व्यक्तिमत्व आपल्याला आशीर्वाद देण्याकरता मार्गदर्शन करण्याकरता आदरणीय साहेब आलेले आहे. त्यांच्या मुखातून किंवा त्यांचा सत्कार भाऊ सांगतील त्या पद्धतीने पुढचं कार्य होतील. कोणीही ज्ञानदेव तुकाराम झाल्याशिवाय राहणार नाही. बसलेल्यांना ज्ञानोबरांची शपथ आहे. फुला सयासे दुकाबण्या फुला सयासे दुकाबण्या फुला सयासे दुकाबण्या फुला सयासे आम्हा जगदिसे संभाळावे गायना देऊळे फुला गायना जोड़िया बोलिया सर्वांना वाटलं का अक्षता मोरेश्वर मुरुड विनायक वरदरा वरदरा चिंतामणी सेवर गिरिजात्मक सुवरद विघ्नेश्वर Jaya